नमस्कार. गुरव समाज बंधू भगिनी, मी प्रताप गुरव आपणास आवाहन करतो की नुकतंच महाराष्ट्र शासनाने देवस्थान इनाम जमीन निर्मूलन प्रारूप आराखडा जाहीर केला आहे. त्या आराखड्याच्या माध्यमातून हरकती आणि सूचना मागवल्या आहेत. वास्तविक देवस्थान इनाम जमिनी ह्या बहुतांश गुरव समाजाकडे आहेत, परंतु कर्मधर्म संयोगाने यातील बऱ्याचशा जमिनी प्रस्थापितांच्या दडपशाहीमुळे, गावगुंडीमुळे 60% प्रस्थापितांच्याकडे आहे आणि ह्या देवस्थान इनाम जमिनीचा कसलाही मोबदला ना गुरव बांधवांना झाला आहे, ना देवस्थानच्या दिवाबत्ती साफसफाई यासाठी झालेला आहे. आणि यासाठी समाज बांधव अनेक वर्ष लढा देत आहे. परंतु मागील आठवड्यात महाराष्ट्र शासनाने याबाबतला जो प्रारूप आराखडा जाहीर केला आहे त्याबद्दल मी महाराष्ट्र शासन आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं सर्व गुरव समाज बांधवाच्या वतीनं आभार मानतो, अभिनंदन करतो. बांधवांनो, 5 जूनपर्यंत आपल्याला हरकती आणि सूचना द्यायच्या आहेत समाजाच्या वतीनं, प्रत्येक व्यक्तिगत पातळीवर. परंतु महसूल कायदा इतका किचकट असतो, त्याचे प्रत्येक नियम वेगवेगळे असतात. त्या नियमाला अनुसरून कायदेशीर बाबी गृहीत धरून आपल्याला उत्तर देणं गरजेचं आहे. परंतु या बाबत प्रत्येकजण आपापल्या परीने उत्तर देत आहे. पण हा आता महाराष्ट्र शासनाने स्वतः जाहीर केल्यामुळं हा देवस्थान इनाम जमीन हा गुरव समाजासाठी आयरनचा प्रश्न असून जीवन मरणाचा प्रश्न आहे आणि गुरव समाजाच्या अस्मितेचा प्रश्न निर्माण झाला आहे, अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. म्हणून मी मागील आठवड्यात बऱ्याच गुरव बांधवांशी बोलणी केलेली आहे त्याबाबत की याबाबत जो यातील कायदे तज्ज्ञ असेल त्याच्याकडून हे मसुदा सूचना आणि हरकती आपल्याला तयार करून घेतल्या पाहिजेत, जेणेकरून आपला अधिकार शेवटपर्यंत कसा राहील याची नोंद त्या कायद्याच्या मसुद्याच्या अंतर्गत राहील. माझे जवळचे 2 मित्र आहेत, त्यांनी निवृत्त महसूल अधिकारी आयुक्त होते सांगली, कोल्हापूर, पश्चिम महाराष्ट्र देवस्थानचे डी वळवे यांचे नाव सुचवले की त्यांना यातली संपूर्ण खडानखडा माहिती आहे, ते तुम्हाला मदत करतील. परंतु त्या मदत ती काही तुम्हाला समाज बांधव या माध्यमातून होणार नाही. त्यांना काहीतरी आर्थिक मानधन समाजाकडून द्यावं लागणार आहे. त्या बोलीवर मी ह्या गोष्टी कबूल केलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे मी माननीय डी वळवी साहेब यांच्याशी बोललेलं आहे. वळवी साहेब मूळचे आहेत नंदुरबारचे, परंतु याच भागात त्यांनी संपूर्ण त्यांचे शासकीय सेवा दिलेल्या असल्यामुळे निवृत्त झाल्यानंतर ते कोल्हापूर या ठिकाणी स्थायिक झाले. कोल्हापूरचा त्यांचा पत्ता आहे चित्रनगरी KIT कॉलेज जवळ, अशा पद्धतीने त्यांचा पत्ता आहे. उद्या मी 11 वाजता त्यांची अपॉइंटमेंट घेतलेली आहे आणि त्याबाबत अनेक बांधवांना या बाबतीतलं सूचना दिली आहे. ज्या ज्या बांधवांना त्यांच्याबरोबर चर्चा करण्याची यायचं असेल त्याने अवश्य यावं. त्याप्रमाणे बरीचशी काही मंडळी उद्या ज्यांना सवड आहे त्यांनी तेथे येणार आहे. परंतु मी असे आवाहन करतो की ज्यांना आणखी कोणाला यायचं असेल त्यांनी या चर्चेत सहभागी होण्यासाठी यावं. त्यातून चांगला एक संदेश समाजाला जाईल, पारदर्शक व्यवहार होईल आणि या वळवी साहेब माननीय वळवी साहेबांच्याकडून मी अशा पद्धतीने त्यांच्याकडे मागणी केली आहे की साहेब तुम्ही मसुदा तर योग्य दिला पाहिजे. त्याचप्रमाणे मसुदा दिल्यानंतर त्या मसुद्याच्या सूचना हरकतीवर जर महाराष्ट्र शासनाने काही आमच्याशी आम्हाला चर्चा करायला बोलवलं तर त्याला
त्याच पद्धतीने उत्तर देण्यासाठी तुम्ही आमच्या शिष्टमंडळात यावं अशी मी त्यांना विनंती केली. तीही विनंती मान्य केली आहे. ह्या आत्तापर्यंतच्या ह्या अशा घडामोडी झाल्या आहेत. मी व्हॉट्सअप माध्यमातून अनेक मेसेज पाठवलेले आहेत. अनेक बांधवांनी त्याबाबत आपला होकार कळवलेला आहे. आता उद्या मी गेल्यानंतर वळवी साहेबांचं काय मानधन आहे, जे काय आपली 10, 12, 15, 20 लोक त्या ठिकाणी येतील, त्या लोकांच्या समोर हा सगळा पारदर्शक व्यवहार होईल. मी सर्वांना आवाहन करतो की हे एकट्या प्रतापगुरूचं किंवा अन्य 5-6 लोकांचं काम नसून हा सगळा समाजाचा डोलारा आपल्याला व्यवस्थित उभा करायचा आहे. त्यासाठी तुम्ही पुन्हा फुलाची पाकळी म्हणून तुम्ही आर्थिक मदत केली पाहिजे असं मी जाहीर आवाहन करतो.